हजार रुपये दिले, 7,500 रुपये दिले. काही काहींना शेवटच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये एकदम 7.5 आले, एकदम 7.5 आले. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती. 7,500 रुपये दिले. काही काहींना शेवटच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये एकदम 7.5 आले, एकदम 7.5 आले. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला. आम्ही वचनपूर्तीचे काम करणारे कार्यकर्ते आहोत. येत असतात, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. विचारलं ना, माय माऊली पैसे मिळाले का? मिळाले दादा, मिळाले, पैसे मिळाले. त्याच्यात एखादी 65च्या वरची असली, मला नाही मिळाले. अगं बाई, तू 65च्या वर्षी तुला कसे मिळतील? कारण आमचं वय आहे 21 ते 65. त्यांच्याकरता वयोश्री आहे, आपण म्हणताय ते खरं आहे. पण आता ह्या पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे. आणि खरोखरीच एक समाधान, त्यांच्या पहिल्या कर्जबाजारी केलं, ह्यांनी कंगाल केलं, ह्यांनी दिवाळखोरी काढली, तिजोरी दमडा ठेवला नाही. कसं होणार? पगार होणार नाही, हे पैसे देणारच नाही, हा चुनावी जुमला आहे, काय वाटेल ते म्हटले. आम्ही जुलै ऑगस्टचे पैसे ऑगस्टला दिले, कारण जुलैला योजना जाहीर केल्यानंतर तुमच्या सगळ्यांचे, त्या लाभार्थींचे आधार कार्डची लिंकअप वगैरे करण्याच्या करता आम्हाला सगळ्यांना सरकारला 1-1.5 महिना गेला. ऑगस्ट एंडला साधारण 15 ऑगस्टच्या दरम्यान आम्ही तुम्हाला 3,000 रुपये पाठवले. सप्टेंबरला 1,500 रुपये पाठवले. पैसे पाठवल्यावर म्हणले लवकर पैसे काढून घ्या, परत पैसे तुमचे काढून घेतील. आता यांच्या काकांनी सांगितलं होतं का? भाऊबी रक्षाबंधन होतं, ओवाळणी दिलेली होती. ओवाळणीच्या नात्याने बहिणीच्या ओवाळणी ज्यावेळेस आपण देतो ती तिच्या करता चालते. आम्हाला तिला सक्षम करायचंय, आम्हाला तिला सबल करायचंय. पण असलं काहीतरी कंड्या उठवायचे, कोर्टात टिकलं नाही. सभांमध्ये सांगितलं आम्ही आल्यावर हे बंद करू, परंतु आता तर आणलं की आम्ही 3,000 रुपये देणार. अरे, मला 1,500 देता येत नव्हते, तू कुठनं 3,000 रुपये देणार आहे? का खोटं बोलता? का लोकांना फसवता? का माझ्या आई बहिणींना त्या ठिकाणी बेमालून काहीतरी त्यांचा त्या ठिकाणी भ्रमनिरास करण्याचा प्रयत्न करता? म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ही फॅक्ट आहे. आणि सगळं करत असताना त्यांनी सांगितलं की हे नंतर बंद होईल. आम्ही सांगतो की आम्ही अजिबात बंद करणार नाही. पुढं विलासराव मुख्यमंत्री झाले की पुन्हा मागे घेतली आणि बिलं यायला सुरुवात केली. मी, देवेंद्र आणि एकनाथराव फार विचारपूर्वक आम्ही काय केलं, विजेच्या बाबतीमध्ये आम्हाला ही वीज तुमच्यापर्यंत पोचवायला 7 रुपये खर्च येतो. सोलरची वीज तुमच्यापर्यंत पोचवायला आम्हाला 3 रुपये खर्च येतो. त्याच्यावर तिथं जी बचत 3 किंवा 3.5, तर त्याच्यात बचत जी झाली 3.5 रुपये, त्याच्यातनं आम्ही ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देणार आहोत. त्यांना शेती पंपाला दिवसाच वीज पाहिजे, रात्री नको आहे. रात्री कुठं बिबटे निघतात, गवे निघतात, काही साप विंचू काटे असतात, त्याच्यामुळं त्याचाही जीव धोक्यात असतो. म्हणून हे सगळं केलेलं आहे. आम्ही कुठंतरी त्याच्याशी लिंकअप केलं आहे. आम्ही काही जादूची कांडी फिरवली नाही. 6.5 लाख कोटी रुपयाचं आपलं बजेट होतं, त्याच्यातनं 75,000 कोटी रुपये इकडं काढले. 3-3.5 लाख रुपये पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला आम्हाला लागतात. आता हा सगळा हिशोब मला तोंडपाठ आहे. ह्यांनी सांगितलं त्याला खर्च आहे 3 लाख कोटी. आता 3.5 ह्याला खर्च, 3 लाख त्याला खर्च, 6.5 लाख. पत्रकारांनी त्यांना विचारलं, हे कसं काय गणित जुळवलं? आमचा हिशोब ठरला आहे, पण आम्ही सांगणार नाही. आम्ही सांगितलं की समोरचे जागे होतील आणि मग आमचा प्लॅन फ्लॉप होईल. त्यांच्या काकांनी फ्लॉप ठेवला प्लॅन.